महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 150 दिवसांच्या मध्ये पाहू शकता 75,000 मेगा भरती प्रक्रिया, सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर या अंतर्गत पाहू शकता विविध ज्या नगर परिषद आहेत, नगरपंचायती आहेत, त्याचबरोबर महानगरपालिका यांच्यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 7,336 जागा रिक्त आहेत आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पाहू शकता पुणे महानगरपालिकेमध्ये 7,336 पदे रिक्त असून भरती अभावी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामध्ये महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत. पाहू शकता आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही ही केली जाणार आहे. यामध्ये उपायुक्त सामान्य प्रशासन पुणे महानगरपालिका यांनी म्हटलेलं आहे. तर पाहू शकता पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या विविध विभागातील तब्बल 7,336 पदे हे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात महापालिकेकडून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या जी आहे ही वाढत असून त्या तुलनेमध्ये महापालिकेमध्ये नोकर भरती कमी असल्याने प्रत्येक महिन्यामध्ये रिक्त पदांची संख्या वाढत आहे. पाहू शकता पुणे महानगरपालिकेमध्ये भरपूर वर्ष झालेली आहेत. नवीन भरती प्रक्रिया जी आहे, मेगा भरती प्रक्रिया ही राबवण्यात आलेली नाही आहे. आणि यामध्ये पाहू शकता महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने 32 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली महापालिका म्हणून पुणे महानगरपालिकेचा क्रमांक हा लागतो. पुणे महापालिकेमध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 यांचे 16,369 इतकी पदे आहेत आणि त्यापैकी सध्या 9,033 पदे ही भरण्यात आली असून 7,336 पदे एकत्रितपणे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे वर्ग 3 आणि वर्ग 4 ची असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आता वर्ग 3 आणि वर्ग 4 हे कोणते वर्ग असतात पाहू शकता. वर्ग क आणि ड वर्ग संवर्ग जे आहेत यामध्ये चौथा जो वर्ग आहे यामध्ये 10वी 12वी शैक्षणिक पात्रता असते. तिसऱ्या वर्गामध्ये पदवीधरापर्यंत शैक्षणिक पात्रता असते. अशा उमेदवारांना संधी दिली जाते. तर यामध्ये पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे असल्याने कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा कारभार चालवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. यामध्ये महापालिकेमध्ये 2 वर्षापूर्वी 2023 पदे शेवटची भरती करण्यात आली आणि त्यानंतर महापालिकेने भरती प्रक्रिया राबवली नाही. पाहू शकता 2023 मध्ये भरती प्रक्रिया झाली होती ती इतकी मेगा भरती नव्हती. तर आता मेगा भरती प्रक्रिया ही 100% येणार आहे. आता किती जागांसाठी येईल याबद्दलची विस्तारित माहिती लवकरच आकृतीबंध जो आहे जाहीर केला जाईल. यामध्ये कोणकोणती पदे असतील आणि किती पदे असतील या संदर्भात लवकरच आकडेवारी उपलब्ध होईल. तर यानुसार पाहू शकता महापालिकेने अभियंता पदासाठी गेल्या वर्षी अर्ज मागवले होते. आरक्षणाच्या कारणामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आणि लवकरच ही प्रक्रिया पाहू शकता करण्यात आली. लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली आहे. तर यामध्ये पाहू शकता वारसांना सुद्धा नोकरी दिली जाणार आहे. महापालिकेत सेवेला असणाऱ्या आणि ज्यांना पाहू शकता भत्ता लागू आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर या संदर्भातील खटला हा सुरू होता. यामध्ये न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून ज्या कर्मचाऱ्यांच्या महापालिकेचा खाणभत्ता लागू आहे अशा सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत घ्यावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे. यासाठी पाहू शकता महापालिकेकडे 300 कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव हे दाखल झाले आहेत. त्याची तपासणी सुरू करण्यात आल्याचे प्रसाद काटकर यांनी सांगितले आहे. तर या अंतर्गत पाहू शकता उपायुक्त यांनी जी माहिती दिली सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत सांगण्यात आलं आहे की 7,336 पदे रिक्त आहेत आणि सगळ्यात जास्त गट क आणि गड्ड संवर्ग 3रा आणि 4था वर्ग जो आहे यामध्ये सगळ्यात जास्त पदे आहेत. म्हणजे पदवीधर 10वी 12वी पदवीधर या उमेदवारांना सगळ्यात जास्त ही संधी असणार आहे. अभियंता पद जे आहे ही भरती प्रक्रिया सुद्धा लवकरच राबवली जाणार आहे. नगर परिषद प्रशासन संचालनांतर्गत पाहू शकता जो 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये 75,000 जागांसाठीची मेगा भरती विविध विभागांतर्गत राबवली जाणार आहे. आता यामध्ये राज्यातील विविध नगर परिषदा, नगरपंचायता, महानगरपालिका यांचा समावेश आहे. त्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया सुद्धा लवकरच राबवली जाईल आणि ही जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल. या संदर्भात या अगोदर रिक्त पदांचा जो आराखडा आहे आकृतीबंध हा जाहीर केला जाईल आणि त्यानंतर
ही जाहिरात प्रकाशित केली जाईल। या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।